आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त बदललेले फौजदारी कायदे याविषयी ॲडव्होकेट प्रणंद जोशी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत प्रसारित करत आहोत. श्रोतेहो नमस्कार. आजच्या आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त बदललेले फौजदारी कायदे याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलं आहे ॲडव्होकेट प्रणंद जोशी यांना. सर नमस्कार. नमस्कार. 1 जुलै 2024 पासून या फौजदारी कायद्यांमध्ये नेमका काय बदल झालाय? आपल्या कायद्यात एक महत्त्वाचं तत्त्व आहे की एखादा कायदा मोडला तर तसा कायदा होता याची माहितीच नाही असं ती व्यक्ती म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ लाल दिवा लागला की आपण सिग्नलला थांबतो, पण ते थांबण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीनं जर समजा तो सिग्नल मोडला तर मला लाल दिवा लागल्यानंतर थांबायचं असतं हे माहीत नव्हतं असं आपण म्हणू शकत नाही, ती व्यक्ती म्हणू शकत नाही. कारण इग्नोरन्स ऑफ लॉ इज नो एक्सक्यूज असं एक कायद्याचं तत्त्व आहे. तुम्हाला कायदा माहिती नाही असा बचाव होऊ शकत नाही. आता एखादा नवीन कायदा आला तर त्याची संपूर्ण समाजाला माहिती होणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण या प्रश्नाकडे वळूया. 1 जुलै 2024 पासून भारताच्या फौजदारी कायद्यांच्या क्षेत्रात एक क्रांती झाली आहे. तर फौजदारी न्यायव्यवस्थेचे 3 महत्त्वाचे कायदे आहेत. 1 जुलै 2024 पासून या 3ही महत्त्वाच्या कायद्यांमधल्या तरतुदी काही प्रमाणात बदलल्या, काही वाढवल्यात, काही काढून टाकल्या आणि मुख्य म्हणजे या कायद्यांची मुळात नावच बदलली. भारतीय दंडविधान म्हणजे इंडियन पिनल कोड 1860 जो आता झाला आहे भारतीय न्याय संहिता. फौजदारी प्रक्रिया कायदा म्हणजे कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 जो आता झाला आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. आणि भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे आत्ताचा तो झाला आहे भारतीय साक्ष अधिनियम. हे कायदे काय सांगतात? मुळात सविस्तर काय सांगाल याबद्दल? भारतीय न्यायसंहितेत गुन्ह्यांची नावं दिलेली आहेत, त्यांच्या व्याख्या आहेत आणि त्यांच्या शिक्षा दिलेल्या आहेत. तसंच काही अपवादसुद्धा दिलेले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेत न्यायालयात त्या गुन्ह्यांची सुनावणी कशी होते, नेमकी पोलिसांची भूमिका काय, गुन्ह्यातल्या आरोपीचे आणि पीडित व्यक्तीचे अधिकार काय आहेत याबद्दल तरतुदी आहेत. आणि भारतीय साक्ष अधिनियमात कोर्टात कोणता पुरावा द्यायचा बरं, एखादी वस्तुस्थिती कशी सिद्ध करायची, ती कुणी सिद्ध करायची याबाबतचे नियम दिलेत. आता या कायद्यांमध्ये बदल करायची मुळात काय गरज होती असं वाटतं? हे 3ही कायदे इंग्रजांनी आपण पारतंत्र्यात असताना तयार केले आहेत. साहजिकच ते भारतीयांच्या हितापेक्षा इंग्रजांच्या हिताचे जास्त होते. अच्छा. या कायद्याच्या बऱ्याच तरतुदींमध्ये भारत स्वतंत्र होऊन 75 वर्ष होऊनसुद्धा अजूनही ब्रिटिश क्राऊन, ब्रिटिश पार्लमेंट, हर मॅजेस्टी, लंडन गॅझेट, प्रिव्ही काउन्सिल वगैरे इंग्रजांचे संदर्भ असणारे 400पेक्षा जास्त वेळेला शब्द आले होते. ते शब्द, त्या तरतुदी आता कालबाह्य झालेत. ते शब्द काढून पारतंत्र्याची सगळी चिन्ह नष्ट करणं हाही या बदलामागचा एक उद्देश आहे. तसंच आणखी एक कारण म्हणजे कोर्टाचं कामकाज वेगात व्हावं, न्याय लवकर मिळावा यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेण्याची तरतूद या नवीन कायद्यांमध्ये आली आहे. ती जुन्या कायद्यांमध्ये नव्हती. शिवाय हे कायदे 1860, 1872, 1960 मध्ये तयार झाले होते. त्या काळातली समाजाची मानसिकता, गुन्हे करण्याची पद्धत, शिक्षा आणि आत्ता समाजाची मानसिक स्थिती याचं जमीन आसमानाचं अंतर आहे. सायबर क्राईम नावाचा गुन्हा असू शकतो हे त्या काळात कुणाच्या ध्यानीमनीसुद्धा नसेल. तसंच गेल्या काही काळात सुप्रीम कोर्टानं काही तरतुदी बेकायदेशीर ठरवल्या, काही तरतुदी वाढवण्याबाबत सरकारला निर्देश दिले. त्या निर्देशांची अंमलबजावणी या नव्या कायद्यामध्ये झालेली आहे. पण मुळात नावात बदल करायची काय गरज होती असं वाटतं? आता 1 जुलैच्या आधी आपण भारतीय दंडविधान म्हणत होतो, फौजदारी प्रक्रिया संहिता म्हणत होतो. आता ही नावं शिक्षा, दंड वगैरे विचारात घेऊन तयार करण्यात आली होती. पण सध्याची नावं न्याय, संरक्षण ह्या बाबी विचारात घेऊन करण्यात आलेत. म्हणून भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. अच्छा. पण मग नवीन कायदे करण्याची काय गरज होती? आपण कायदा दुरुस्तही करू शकतो ना? कायदा दुरुस्तीस काही मर्यादा आहेत. दुरुस्ती करताना संकल्पना दुरुस्त करता येत नाहीत, म्हणजे शब्द इकडचे तिकडे करता येतात. नवीन कायदे करताना तरतुदींमध्ये मूलभूत बदल करणं गरजेचं होतं. ते नुसत्या दुरुस्त्या करून शक्य झालं नसतं. काही मूलभूत बदल घडवण्याचे उद्देश असल्यामुळं हे नवीन कायदे अस्तित्वात आलेत. मग हे इतके बदल अचानक झाले असं वाटतं? अचानक नाही.
याची बीजं 2020 मेमध्ये स्थापन केलेल्या फौजदारी कायदे सुधारणा समितीमध्ये आहेत. आणि 2022च्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपल्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधन करताना जे पंचप्राण सांगितले त्यातच याची बीजं रोवली गेली होती. त्याला मूर्त स्वरूप म्हणजे 2023च्या ऑगस्टमध्ये संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या कायद्याचे मसुदे संसदेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आले. त्यानंतर 12 डिसेंबर 2024ला या कायद्यांना लोकसभेत मंजुरी मिळाली. त्यानंतर राज्यसभेतून मंजुरी मिळाल्यानंतर 25 डिसेंबर 2023ला माननीय राष्ट्रपतींनी त्याच्यावर सही केली. केंद्र सरकारनं मग अधिसूचना जारी करून 1 जुलैपासून हे नवे कायदे जारी केले. या कायद्यातील बदलांमुळं सामान्य माणसांच्या आयुष्यात काय फरक पडेल असं वाटतं? खूप फरक पडेल. सगळे बदल सांगणं आता वेळेअभावी शक्य नाही. तसंच बरेचसे बदल हे तांत्रिक आहेत. ते टाळून सर्वसामान्य माणसांना दैनंदिन आयुष्यात माहिती पाहिजे अशा तरतुदींची आपण या कार्यक्रमाच्या निमित्त चर्चा करूया. सर्वप्रथम आपण भारतीय न्याय संहितेत म्हणजे जुन्या IPCमध्ये झालेले बदल बघू. सगळ्यात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे नवीन कायद्यामध्ये शिक्षेचा एक प्रकार वाढवला आहे, ज्याला कम्युनिटी सर्व्हिस असं नाव दिलं आहे. पूर्वी मृत्यूदंड, आर्थिक दंड, कारावास, जन्मठेप अशा शिक्षा होत्या. त्या कायम ठेवून त्यात या नव्या शिक्षेचा अंतर्भाव केला आहे. आत्ताच कम्युनिटी सर्व्हिस असा एक तुम्ही उल्लेख केलात, म्हणजे नेमकं काय? कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाज उपयोगी कामं. आपल्यापैकी बऱ्याचशा श्रोत्यांनी जुना राजेश खन्नाचा दुश्मन पिक्चर बघितला असेल. त्या चित्रपटात राजेश खन्नाकडून एक अपघात होतो आणि त्यात एक जण मरतो. आरोपी असलेल्या राजेश खन्नाला ते जे कोर्ट असतं, ज्या कोर्टासमोर ही सुनावणी सुरू असते, ते कोर्ट मरणाऱ्याच्या कुटुंबियाचं पालनपोषण करण्याची जबाबदारी शिक्षा म्हणून देतं. त्याला कुठलाही कारावास किंवा आर्थिक दंड करत नाही. कम्युनिटी सर्व्हिसेस ही शिक्षा काहीशी अशाच प्रकारची आहे. काही उदाहरणं सांगता येतील? कम्युनिटी सर्व्हिसची उदाहरणं म्हणजे वृक्षारोपण, शासकीय दवाखान्यात रुग्णांची सेवा, वाहतुकीचं नियमन, सार्वजनिक जागांची साफसफाई, वृद्धाश्रमात सेवा अशा गोष्टी शिक्षा म्हणून त्या आरोपीला देता येतात. बरं, त्या आरोपीनं या सेवा केल्याबद्दल कोणतंही मानधन घ्यायचं नाही आहे. या सगळ्या सेवा त्यानं मोफत करायच्या आहेत. शिक्षाच आहे ती. त्यामुळे हा एक शिक्षेचा प्रकार या नवीन कायद्यांमध्ये वाढवलेला आहे. अच्छा, पण मग कोणकोणत्या गुन्ह्यांसाठी ही शिक्षा दिली जाणार आहे नेमकी? साधारण लोकसेवकांना मनाई असूनसुद्धा जर समजा त्यांनी काही व्यापार केला ज्याने त्याची परवानगी नाही, अशा परिस्थितीत जर त्यांनी काही व्यापार केला, एखाद्या लोकसेवकाला जर समजा ब्लॅकमेल केलं किंवा अमुक एक काम केला नाहीस तर मी स्वतःला जाळून घेईन वगैरे अशी जर समजा धमकी दिली किंवा तसा प्रेशराईज केलं, तर अशा केसमध्ये जी प्रेशराईज करणारी व्यक्ती आहे अशा व्यक्तीला शिक्षा म्हणून ही कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा देता येते. त्याशिवाय चोरी साबित झाल्यानंतर चोरलेल्या वस्तूची किंमत जर 5,000 रुपये कमी असेल तर शिक्षा होऊ शकते. रस्त्यावर येऊन पब्लिक प्लेसमध्ये दारूच्या नशेत आरडाओरडा केला, दंगा घातला आणि त्यामुळे जर कुणाला त्रास झाला तर या गुन्ह्याला कम्युनिटी सर्व्हिसची शिक्षा देता येऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदनामीच्या गुन्ह्यासाठी सुद्धा कम्युनिटी सर्व्हिसच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे. पण समजा एखाद्या व्यक्तीनं ही कम्युनिटी सर्व्हिस शिक्षा भोगलीच नाही तर असं होऊ शकतं का? हो, असं होऊ शकतं. ही शिक्षा टाळण्यासाठी आरोपी किंवा तो जो गुन्हेगार आहे तो प्रयत्न करू शकतो. पण जर तसं त्यानं केलं तर त्यालासुद्धा 2 महिने, 4 महिने किंवा 1 वर्षापर्यंत साध्या कैदेची तरतूद केलेली आहे. इथे एक गोष्ट अजून एक सांगावीशी वाटते की अशा प्रकारची शिक्षा भारतीय कायद्यात यापूर्वी कधीही नव्हती. अच्छा, मग आणखी काय काय बदल केले आहेत? भारतीय न्याय संहिता म्हणजे आपला जुना IPC याचा विचार केला तर विनयभंगासारखा गुन्हा हा पूर्वी फक्त पुरुषांपुरता मर्यादित होता, परंतु आता महिलांनासुद्धा ह्या कक्षेत आणलेला आहे. आणि गुन्हा साबित झाला तर शिक्षेची सुद्धा तरतूद केलेली आहे. बरेचसे गुन्हे हे पुरुष स्त्री हा भेदभाव न करता सर्वांसाठी लागू केलेले आहेत, जे गुन्हे पूर्वी फक्त पुरुषांपुरते लागू होते. तुम्ही आत्ता म्हणालात की काही नवीन गुन्हे समाविष्ट केलेत, तर ते कोणते? आपल्याकडं मंगळसूत्र हिसकावण्याचे प्रकार होतात. हे फार सहजगत्या घडतंय आता हल्ली. चेन स्नॅचिंग. पण त्यासाठी वेगळ्या गुन्ह्याची तरतूद नव्हती. रॉबरी किंवा डेकॉयटीमध्ये त्या गुन्ह्याचा समावेश केला जात होता. पण आता नवीन कायद्यामध्ये चेन स्नॅचिंग हा वेगळा गुन्हा त्यांनी समावेश केलेला आहे आणि त्यासाठी शिक्षेची पण तरतूद आहे. शिवाय पालघर साधूंच्या हत्याकांडानंतर मॉब लिंचिंग म्हणजे समुदायाकडून हत्याकांड हा गुन्हा फार चर्चेत आला होता. तो नव्यानं समाविष्ट करण्यात आला आहे. त्यालाही शिक्षा ठेवलेली आहे. त्यानंतर आता वाहनधारकांसाठी एक फार महत्त्वाची आणि नवीन तरतूद आहे
एक नवीन गुन्हा समाविष्ट केला आहे. अपघातासाठी यापूर्वी 2 वर्ष शिक्षा होती, पण या नवीन कायद्यांमध्ये ती 5 वर्षापर्यंत वाढवलेली आहे. शिवाय सगळ्यात महत्त्वाचं की हिट अँड रनचं केसेसचे प्रकार वाढलेले आहेत आणि ते लक्षात घेऊन अपघात घडला तर ड्रायव्हरनं जखमी व्यक्तींना लगेचच दवाखान्यात दाखल करून त्याची माहिती जवळच्या पोलीस स्टेशनला देणं सक्तीचं केलं आहे. तसं केलं नाही तर नुसत्या अपघातासाठी जी आधी 5 वर्षाची शिक्षा होती ती 10 वर्षापर्यंत वाढेल. त्यामुळं आता अपघात करून जखमींना तसंच टाकून पळून गेलात तर 5च्या ऐवजी 10 वर्ष शिक्षा होणार आहे, एवढं मात्र लक्षात ठेवायला पाहिजे. शिवाय नुसत्या अपघाताच्या केसमध्ये जामीन लगेच मिळेल, त्यामुळे लगेच सुटका होईल. पण अपघात करून पळून गेलात तर मग मात्र तो अजामीनपात्र गुन्हा होतो, त्याला जामीन मिळणार नाही, तुमची सुटका होणार नाही. त्यामुळं अपघात झाल्यानंतर ते जे जखमी आहेत त्या जखमी लोकांना दवाखान्यात नेणं आणि त्याची माहिती पोलीस स्टेशनला देणं हे त्या ड्रायव्हरला, वाहनधारकाला सक्तीचं केलं आहे. अजून एक महत्त्वाचा नवा गुन्हा आलेला आहे, तो म्हणजे लग्नाचं वचन देऊन किंवा नोकरीत बढती देण्याचं वचन देऊन शारीरिक संबंध जर प्रस्थापित केले तर त्यासाठी 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद केलेली आहे, ती अगोदर नव्हती. त्यानंतर दहशतवादी कृत्य आणि संघटित गुन्हेगारी याबाबत नव्यानं गुन्हे सामील केलेत. खरं म्हणजे आपल्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा 1999 पासून आहे, पण ही पुन्हा त्यांनी एक डेफिनेशन दिलेली आहे या संघटित गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्यांच्या संदर्भात. अच्छा. याशिवाय पेपरफुटी, ATMमधली चोरी, बोगस आर्थिक योजना आणि त्यासाठी शिक्षेची पण तरतूद आहे. नव्यानं एक तरतूद अशी आलेली आहे की बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये पीडित जर 12 वर्षापेक्षा कमी वयाची असेल किंवा सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात आता अटकपूर्व जामीन मिळणार नाही. हा सुद्धा एक महत्त्वाचा बदल आहे. घरझडतीची जी तरतूद आहे तर ती घरझडती करत असताना त्या पोलिसांनी व्हिडिओग्राफी करायची आणि त्याचं रेकॉर्ड ठेवायचं आहे की आम्ही आज घरात गेलो, त्या घराची सगळी तपासणी केली, त्यात जे काय सापडेल, आक्षेपार्ह सापडेल किंवा न सापडेल हा त्या परिस्थितीचा भाग आहे, पण जे काय सापडेल त्या वस्तूची, त्या व्यक्तींची व्हिडिओग्राफी करायची आहे, ती कुठल्या परिस्थितीत सापडलेले आहेत याचं रेकॉर्ड ठेवायचं आहे आणि ते रेकॉर्ड होण्यासाठी व्हिडिओग्राफी आणि फोटोज काढायचे आहेत घरझडती करताना. ही प्रोव्हिजन आधी नव्हती, कारण व्हिडिओग्राफी हे पुन्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सकडे गेलं, त्यामुळं ही जी मुभा आहे ही आधी नव्हती. अच्छा. आणि एक आहे बदल, आधी काय व्हायचं की साक्षीदारांना धमक्या यायच्या आरोपीकडून की माझ्या विरुद्ध जर समजा तू साक्ष दिलीस तर मी तुझं काहीतरी बरं वाईट करेन, तुला नुकसान करेन, अशा धमक्या यायच्या. त्यामुळं साक्षीदार संरक्षण कायदा आता येऊ घातलेला आहे की साक्षीदारांचं संरक्षण होणं गरजेचं आहे. ते जर खरं बोलले तरच खरा न्याय होईल, कारण ते जर खोटं बोलले किंवा ते जर समजा आलेच नाहीत कोर्टासमोर भीतीनं, प्रेशरनं, तर कोर्ट सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही. त्यामुळं साक्षीदारांचं संरक्षण फार गरजेचं आहे. तर त्यासाठी राज्य सरकारनं धोरण आखावं अशी एक तरतूद ह्या नवीन कायद्यामध्ये केलेली आहे की साक्षीदारांचं संरक्षण करा. यासाठी राज्य सरकारनं काही धोरणं आखायची आहेत, याची तरतूद या नवीन कायद्यामध्ये केलेली आहे. अच्छा. आणि एक आहे बदल, काय होतं कधीकधी की ती सुनावणी पुढं सरकत राहते, कोर्ट त्या कामकाजामध्ये पुढं जात राहतं आणि एका पॉईंटला प्रॉसिक्युशनला असं कळतं की ह्या गुन्ह्यामध्ये काही तथ्यच नाही आहे, ह्या कामकाजामध्ये काही तथ्यच नाही आहे. म्हणून प्रॉसिक्युटर म्हणजे जे सरकारी वकील आहेत ते सरकारी वकील कोर्टाला विनंती करतात की साहेब आम्हाला आता ही केस पुढं चालवायची नाही आहे, आता आम्हाला ही केस मागं घ्यायची आहे त्या आरोपीच्या विरोधातली. तर अशा वेळेला पूर्वी त्या आरोपीनं जो गुन्हा केलेला असतो तो ज्या व्यक्तीच्या विरोधात केलेला असतो ती व्यक्ती वेगळीकडेच राहत असते आणि सरकार पक्ष ते मागं घेते केस. त्या व्यक्तीला माहीतच नसतं, ती व्यक्ती अशा समजामध्ये असते की त्याच्या विरोधातली केस सुरूच आहे, त्या व्यक्तीला माहीतच नसतं. मग अशा वेळेला ज्यावेळेला असे अर्ज येतात सरकार पक्षाकडून की आम्हाला ही केस आता चालवायची नाही, आता आम्ही मागं घेतो आहे, असं ज्यावेळेला होतं त्यावेळेला त्या गुन्ह्यामुळे जी पीडित व्यक्ती झालेली आहे त्या पीडित व्यक्तीचं म्हणणं कोर्टासमोर आल्याशिवाय ते केस मागं घ्यायची नाही. त्या व्यक्तीनं कोर्टासमोर समक्ष आलं पाहिजे तरच ती केस मागं घेता येते. अच्छा. ही एक नवीन तरतूद आली आहे, ती आधी नव्हती. हे अगोदर सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे पण त्याची तरतूद नव्हती कायद्यामध्ये. ती तरतूद आता ह्या नवीन कायद्यामुळे आली. हे गुन्हे अगोदर कधीही IPCमध्ये त्यांच्या शिक्षा किंवा त्यांची व्याख्या अशी आधी कधीही नव्हती. जशा घटना घडत गेल्या तसतसे कायद्यांमध्ये बदल होत गेले. अगदी जसं कायदा हे एक डायनॅमिक कन्सेप्ट आहे, ही एक बदलती संज्ञा आहे. जसं समाज मन बदलतं, जसं समाजाची मानसिकता बदलते, राहणीमान बदलतं, जीवनशैली बदलते, बरोबर त्या प्रमाणात कायदा हे शेवटी काय आहे, कायदा हे शेवटी प्रतिबिंब आहे आणि समाजाच्या सुरक्षिततेसाठी आहे. जसं समाज बदलेल तसा कायदा बदलणं गरजेचं आहे. ते नियमन करणारी संस्था म्हणजे कायदा आहे. भारतीय नागरिक सुरक्षा कायदा 2023 हा मुख्य काय आहे कायदा?
तंत्रज्ञानाचे पडसाद हे फौजदारी कायद्यांवर बऱ्यापैकी उमटलेले आहेत. समजा तुम्ही रेल्वेतून सांगलीहून बेंगलोरला प्रवास करताय. रेल्वेमध्ये एखादा गंभीर गुन्हा घडल्याचं तुम्हाला कळालं तर लगेचच तुम्ही त्याची माहिती मोबाईलवरून जे येणारं स्टेशन असेल त्या गावच्या पोलीस स्टेशनला देऊ शकता. मोबाईलवरून दिलेली ही माहिती नोंदवून त्या गावचे पोलीस लगेचच त्या ठिकाणी येऊन पुढची कारवाई करतील. हे सगळं कशामुळं घडलं तर मोबाईलवरून तुम्ही त्या पोलीस स्टेशनला माहिती कळवली त्यामुळं घडलं. आता गुन्ह्याची माहिती देण्याच्या या पद्धतीबाबत आधी कुठंही तरतूद नव्हती. आता तुम्ही मोबाईलवरून फोन करून मेल पाठवून कुठल्याही पद्धतीनं गुन्हा नोंदवू शकता. गंभीर गुन्ह्याची नोंदणी कुठेही होऊ शकते. त्यासाठी तो गुन्हा त्या पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रातच घडायला हवा असं नाही, किंवा ज्या पोलीस स्टेशनच्या अधिकार क्षेत्रात तो गुन्हा घडला आहे त्याच पोलीस स्टेशनच्यामध्ये तुम्ही तक्रार द्यायला पाहिजे असं कुठलंही बंधन आता नवीन कायद्यानं ठेवलेलं नाही. मोबाईलवरून मिळालेल्या किंवा कुठल्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवरून मिळालेल्या या माहितीला 0 FIR असं म्हणतात. पूर्वी या तरतुदीला कायद्यात कुठलंही स्थान नव्हतं, पण आता नव्या भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये अशा प्रकारे दिलेल्या माहितीला एक वेगळं स्थान दिलं गेलेलं आहे आणि या माहितीसाठी वेगळी तरतूद पुरवली गेली आहे. शिवाय 3 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यांमध्ये जर वॉरंटशिवाय कुठल्या पोलिसाला अटक करायची असेल तर पोलिसांना आता DYSP लेवलच्या अधिकाऱ्याची परवानगी घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाची तरतूद अशी आहे की रस्त्यावर जर एखादा गुन्हा घडला तर लोक अशा वेळेला त्या गुन्हेगाराला पकडतात. आता अशा पकडलेल्या गुन्हेगाराला 6 तासाच्या आत जवळच्या पोलीस स्टेशनला नेऊन हजर करणं बंधनकारक आहे. ही तरतूदही आधी नव्हती. एक महत्त्वाचा आणखीन एक बदल म्हणजे फॉरेन्सिक टीम जे आपण हॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये बघतो. गुन्हा घडल्यानंतर लगेच तिथं फॉरेन्सिक टीम येते, फिंगरप्रिंट्स घेतले जातात, परत DNA टेस्टसाठी आरोपीच्या किंवा तिथल्या हजर असलेल्या व्यक्तींच्या अंगावरच्या काही खुणा घेतल्या जातात, केस म्हणा, नखं म्हणा. तर ह्या टीमला आता तपास कार्यामध्ये सुरुवातीपासूनच इन्व्हॉल्व करण्याच्या तरतुदी दिलेल्या आहेत, अगदी बेसिकपासून. म्हणजे आता ती जी टीम आहे फॉरेन्सिक टीम ती आधीपासूनच पोलीस स्टेशनला तयार ठेवावी लागणार आहे. अच्छा. फिर्यादी, साक्षीदार, आरोपी यांचे जे जबाब होतात कोर्टामध्ये ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नोंदवलेले आपण आता बघतोय. त्याची स्पष्ट तरतूद अशी आधी नव्हती. आता या नवीन कायद्यांमध्ये तशी तरतूद आलेली आहे. त्याशिवाय अजून एक महत्त्वाची तरतूद अशी आहे की कुटुंबांमध्ये मुलं मोठी झाली की आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात आणि मग आईवडिलांची आर्थिक कुचंबणा होते. अशा वेळेला आईवडील मुलाकडं पोटगी मागू शकतात. याआधी पोटगीसाठी अर्ज कुठे करायचा याची तरतूदच नव्हती. आता मुलगा बाहेरगावी किंवा बाहेर देशात कुठंही राहत असला तरी त्याचे आईवडील जिथं राहतात त्याच ठिकाणी त्या मुलाविरोधात त्यांना पोटगीचा अर्ज करता येईल. ही एक पुन्हा नव्याने एक तरतूद त्यांनी केलेली आहे. आरोपीच्या भूमिकेतून एक नवी तरतूद आलेली आहे. गुन्हा घडल्यानंतर ज्या वेळेला आरोपीला कोर्टात आणलं जातं त्यावेळेला जर त्यांनी गुन्हा मान्य केला तर शिक्षेमध्ये सूट द्यायची तरतूद आहे. म्हणजे त्याला प्ली बार्गेनिंग असं म्हणतो आपण. काही विशिष्ट गुन्ह्यांना ती तरतूद लागू आहे. तर पूर्वी या तरतुदीखाली निम्म्या शिक्षेची मर्यादा होती, आता ती 1/4 करण्यात आलेली आहे. यानं काय होईल की आरोपी लवकरात लवकर गुन्हे मान्य करतील आणि बरीचशी प्रकरणं जी प्रलंबित आहेत त्या प्रलंबित प्रकरणांमध्ये या तरतुदीचा वापर करून ते प्रकरण लवकरात लवकर संपेल. शिवाय नव्या संहितेनुसार आरोपींनासुद्धा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे व्हर्च्युअली न्यायालयात हजर राहता येईल. न्यायालयाचा एक नियम असा आहे की प्रत्येक तारखेला आरोपीनं कोर्टात हजर राहणं गरजेचं आहे. मग अशा वेळेला मोबाईलवरून व्हर्च्युअली त्याला न्यायालयात हजर राहता येईल. अजून एक महत्त्वाची तरतूद म्हणजे 4-5 आरोपी जर समजा असतील आणि त्यापैकी एक आरोपी समजा फरार झाला तर त्याच्या गैरहजेरीत संपूर्ण प्रकरण हे तसंच राहतं, ते लांबणीवर पडतं, पुढं ते सरकतच नाही. हे आधीच्या कायद्यानुसार होतं आणि त्यामुळं काय करायचे 4-5 आरोपींपैकी एक आरोपी फरार व्हायचा आणि बाकीच्या आरोपींना त्याचा फायदा व्हायचा आणि असं ते प्रकरण जे आहे ते टाळायचं, जे ट्रायल सुनावणी व्हायची नाही. तर आता असं घडणार नाही, कारण एक विशिष्ट प्रक्रिया पार पाडून तो जो फरार आरोपी आहे त्याच्या गैरहजेरीत सुद्धा ते प्रकरण पुढं जाईल. अशा वेळेला या फरार आरोपीला बचाव घ्यायचा नाही असं गृहीत धरून ते प्रकरण पुढं जाईल. त्यामुळं फरार होण्याचा मार्ग आता बंद झालेला आहे. आता सर्वसामान्य लोकांना न्यायालयाचे निर्णय इंटरनेटवर निकालाच्या तारखेपासून 7 दिवसाच्या आत बघायला मिळणार आहेत. त्यासाठी त्यांना संबंधित अधिकारी जे आहेत, न्यायिक अधिकारी आहेत, त्यांच्यावर कालमर्यादा टाकलेली आहे की 7 दिवसाच्या आत त्यांनी तो निर्णय अपलोड करायचा आहे. त्याची PDF जी आहे ती अपलोड करायची आहे. आता आपण भारतीय साक्ष अधिनियममधल्या काही नवीन तरतुदी बघूया. मुळात पुरावा हा 2 प्रकारचा आहे. एक तोंडी पुरावा जो आपण त्या पिंजऱ्यात उभं राहून देतो, जे आपण चित्रपटांमध्ये वगैरे बघतो,
तो पुरावा आणि कागदोपत्री पुरावा असे 2 पुराव्यांचे प्रकार आहेत. आता ह्या कागदोपत्री पुराव्यांमध्ये दस्तऐवज म्हणजे डॉक्युमेंटची व्याख्या पूर्वी इंडियन एव्हिडन्स ॲक्ट म्हणजे भारतीय पुराव्याच्या कायद्यामध्ये दिली होती. ती डॉक्युमेंटची जी व्याख्या होती, दस्तऐवजाची जी व्याख्या होती, ती फक्त कागदावर किंवा कुठल्याही एका सबस्टन्सवर म्हणजे कुठल्याही पदार्थापुरती मर्यादित होती. नवीन इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स आल्यामुळं आता तो पदार्थ किंवा कागद याच्याबरोबरच स्क्रीन, आपले मोबाईल, लॅपटॉप्स हे सुद्धा दस्तऐवजाच्या कक्षेत आणलेले आहेत. आता ही कागदापुरती मर्यादित असलेली संकल्पना ईमेल्स, PDF, व्हॉट्सअप मेसेजेस, SMS, CDR म्हणजे ज्याला आपण कॉल डिटेल्स रेकॉर्ड्स म्हणतो, मोबाईलमधले फोटोज, आपले व्हिडिओज यांचासुद्धा समावेश कागदोपत्री पुराव्यामध्ये केलेला आहे. म्हणजे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला सुद्धा कागदी रेकॉर्ड इतकं महत्त्व दिलं गेलं. कागदी रेकॉर्ड इतकंच महत्त्व दिलं गेलेलं आहे. भारतीय साक्ष अधिनियम हा थोडासा तांत्रिक विषय असल्यामुळं वेळेअभावी यावर जास्त भाष्य करता येणं फार कठीण आहे. पण इलेक्ट्रॉनिक पुरावा कसा द्यावा, इलेक्ट्रॉनिक पुरावा म्हणजे काय, तो कधी ग्राह्य धरला जाईल यासंबंधीचे सगळे नियम ह्या नवीन कायद्यानं स्पष्ट केलेत. आता इतके सगळे बदल झाले त्यावर आपण सविस्तर चर्चा केली, पण याचे परिणाम काय होतील याचा काही अंदाज? एखादा फौजदारी कायदा चांगला की वाईट किंवा त्याचे परिणाम काय होतील हे कसं ठरवणार? तर त्याचे 3 मुद्दे आहेत. तर या फौजदारी कायद्यामुळं वेळेत न्याय झाला का? दोन्ही बाजूंना न्याय्य संधी मिळाली आहे का? आणि पीडितला योग्य भरपाई मिळाली आहे का? ज्या गुन्ह्यामुळं त्याचं नुकसान झालेलं आहे त्या पीडितचं, त्याला योग्य भरपाई मिळाली आहे का त्या फौजदारी कायद्याची अंमलबजावणीमुळं? तसं जर झालं असेल तर मग तो फौजदारी कायदा चांगला आणि ज्याला आपण परिणामकारक म्हणू असा होऊ शकतो. आता हे जे काही इतके सगळे कायदे बदललेत त्याविषयी आपण सविस्तर चर्चा तर केलीच, पण या सगळ्या बदलांचा मुख्य न्याय प्रक्रियेवर कितपत आणि किती फरक पडेल असं वाटतं? न्याय प्रक्रियेवर तर फरक नक्कीच पडणार आहे. सगळ्यांना ह्या कायद्यांचा अत्यंत सखोलपणे विचार करावा लागणार आहे, अभ्यास करावा लागणार आहे. काही सिनियर ॲडव्होकेट्स जे असतील, काही न्यायाधीश लोक असेल, त्यांना पुन्हा एकदा पुस्तकं उघडावी लागणार आहेत आणि कोर्ट कामकाजात जलदता येईल, कारण खरा उद्देश तोच आहे. शिवाय न्याय प्रक्रियेतली जी गुंतागुंत आहे, जी होती 1 जुलैपूर्वी, ती काहीशा प्रमाणात कमी होईल. सामान्यांसाठी ही प्रक्रिया सहज सुलभ होईल आणि हे कायदे ज्या हेतूनं तयार केले गेलेले आहेत, ज्या हेतूनं या कायद्यांना जन्म मिळालेला आहे, तो हेतू साध्य झाला आहे की नाही हे येणारा काळच ठरवेल. तुर्तास आपण या नव्या कायद्यांचं स्वागत करूया आणि भारतीय न्यायव्यवस्था ही येणाऱ्या काळात अधिकाधिक पारदर्शक, सुलभ आणि सामान्यातल्या सामान्य व्यक्तीसाठी हितकारक होईल अशी आशा करूया. नक्कीच. सर, बदललेले फौजदारी कायदे याविषयी आज इथे येऊन आपण मार्गदर्शन केलंत, याबद्दल आकाशवाणीकडून मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. आंतरराष्ट्रीय न्याय दिनानिमित्त ॲडव्होकेट प्रणंद जोशी यांची वरदा हसबनीस यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत.